वणी तालुक्यातील वेकुलीच्या कोळसा खाणीतून होणारी बेजबाबदार कोळसा वाहतूक आणि त्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे येथील शेतकरी व नागरिक मोठ्या संकटात सापडले आहे। पिकांचे नुकसान आणि वाढत्या आरोग्याच्या समस्यांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे। मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकर यांनी उपविभागीय अधिकारी यांना आज रोजी निवेदन दिले। या निवेदनात म्हटले आहे की कोळसा वाहतूक करणारे अवजड वाहने ताडपत्री न लावता अतिशय निष्काळजीपणे चालवली जातात। या वाहतुकीमुळे उडणारी धूळ रस्त्यालगतच्या शेतात बसत असल्याने पिकांची गुणवत्ता खालावत आहे आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। प्रशासनाने येत्या 8 दिवसात बाधित शेती व पिकांचे पुन्हा पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी आणि आता तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे। निवेदन देताना मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकर यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, महेश हदगावकर, गोविंदराव थेरे, विलन बोदाडकर, रणजित बोंडे, साई युगे, मनोज उरकुडे, प्रवीण कडसकर, प्रदीप बत्कल, बबन बत्कल, मारुती मिलमेले, संजय पंडिले, अशोक दातारकर, पंडुरंग मिलमेले, गणेश पंडिले, कौडू गोखरे, काशीनाथ मडावी, सुनील चौधरी, नामदेव उईके, श्रीकृष्ण पानघाटे, संजय बत्कल, पंकज ढवळे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी फाल्गुन गोहकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी तालुका अध्यक्ष। आज आम्ही तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे। ते निवेदन याच्यासाठी आहे की वणी तालुक्यातील सर्व WCLच्या खाणींमुळे परिसरातील सर्व गावांमध्ये धुळीचं वातावरण झालेलं आहे। यांचे जे वाहनं चालतात त्या वाहनांमधून अवजड वाहनांमुळे जो कोळसा खाली पडतो ते ताडपत्री असतात, कोळसा खाली पडून त्याची धूळ निर्माण होते आणि शेतकऱ्यांच्या शेतावर तसेच त्याच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे। म्हणून आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे की हे निवेदन यांनी ह्या निवेदनावर लवकरात लवकर काय ॲक्शन घ्यायची ती घ्यायला पाहिजे। WCL प्रशासनाला सांगायला पाहिजे की त्यांनी त्यांचे जे नियमानुसार ज्या गाड्या चालत नाही आहे त्या गाड्या बंद करायला हव्या। त्याच्यानंतर ताडपत्र्या नसलेल्या गाड्या चालतात त्या गाड्या बंद करायला पाहिजे। त्यात शेतकऱ्यांना गेल्या 2 वर्षापासून अजूनही त्यांनी काही कंपेन्सेशन दिलेलं नाही आहे। गेल्या 2 वर्षाच्या आधी सन्मान्य राजूभाऊ उंबरकर यांच्या पुढाकारातून सिंधुला परिसरातील सर्व कास्तकारांना आपण WCL मार्फत जे कंपेन्सेशन होतं ते मिळवून दिलं होतं। याच्यामध्ये सन्माननीय आमचे कलेक्टर साहेब तसेच सर्व प्रशासन मध्यस्थी करून त्यांना हे कंपेन्सेशन मिळवून दिलं, परंतु गेल्या 2 वर्षापासून अजूनही कंपेन्सेशन भेटत नाही आहे। पंचनामेसुद्धा अर्धवट होत आहे। म्हणून आज आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे ह्या धुळीमुळे जनतेच्या आरोग्यावर जो परिणाम होत आहे त्याच्यामध्ये श्वसनाचे रोग आहे, हृदयरोग आहे, खोकला आहे, डोळ्याचे आजार आहे, अशा अनेकशे आजारांना ते बळी पडत आहे। म्हणून WCL मार्फत त्यांना म्हणजे साहेबांमार्फत त्यांना निर्देश द्यावे WCLला की त्यांनी एक तज्ज्ञ डॉक्टरचा दवाखाना परिसरामध्ये उभा करावं। तिथल्या स्थानिक नागरिकांना जे अफेक्टेड नागरिक आहे त्या नागरिकांना 10,000 रुपये वार्षिक वैद्यकीय भत्ता हा लागू करावा। यासाठी आम्ही आज हे एक निवेदन दिलेलं आहे। जर ह्या निवेदनावर येत्या 8 दिवसामध्ये जर प्रशासनाने काही दखल घेतली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रशासनाविरोधात तसेच WCLच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल। जय महाराष्ट्र।